नमस्कार, आवाज इंडिया में आपका स्वागत है। महाराष्ट्र में विपक्षी गठबंधन की पार्टी एनसीपी शरद पवार गुट और शिवसेना उद्धव गुट द्वारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की जमकर तारीफ की जा रही है। राजनीतिक हलकों में चर्चा का विषय बना हुआ है। एक बार फिर संजय राउत ने सामना को लेकर मीडिया द्वारा पूछे गए सवाल पर फडणवीस की तारीफ की है। उन्होंने कहा कि यह अच्छी बात है कि फडणवीस सामना पढ़ते हैं। सामना महाराष्ट्र की भूमिका को पेश करने का माध्यम है। हमने बीड़ के मामले में फडणवीस की आलोचना की, जिसके बाद उन्होंने सही कदम उठाए। अगर मुख्यमंत्री राज्य में हित का काम करते हैं तो उनकी प्रशंसा करनी चाहिए। आणि जे सामना वाचतात, मग सत्ताधारी असतील, विरोधी पक्ष असतील, त्यांचे भविष्य उज्ज्वल असतं. सामना हा सगळ्यांचा आहे. मराठानंतर सामना या महाराष्ट्राची भूमिका मांडण्यासाठी निर्माण झाला. सत्य आणि असत्य काय आहे या भूमिका सामना घेत असतं. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून उत्तम काम केलं. आम्ही त्यांचं कौतुक केलं. बीडच्या संदर्भात आम्ही त्यांच्यावर टीका केली. त्यानंतर त्या टीकेचा योग्य उपयोग झाला आणि त्यांनी बीडच्या बाबतीत सुद्धा काही चांगली पावलं टाकली. सरकार जे असतं, मुख्यमंत्री असतो, हा एका पक्षाचा नसतो, हे लक्षात घ्या. तो राज्याचा असतो. राज्याच्या हितावर जर कोणी चांगलं काम करत असेल, मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, तर नक्कीच आपण त्यांचं कौतुक केलं पाहिजे. हे काय व्यक्तिगत उणीधुणी काढण्याचं व्यासपीठ नाहीये. मुख्यमंत्र्यांनी पक्षविरहित जर सत्ता राबवली तर का नाही महाराष्ट्र त्यांचं कौतुक करणार. पण मागच्या 2.5-3 वर्षामध्ये त्यांची पावलं ही चुकीच्या दिशेनं पडली आणि त्यांना चुकीच्या लोकांचा कोंडाळ्यात ते अडकले. त्याचा परिणाम महाराष्ट्राला आणि आपल्या राज्य व्यवस्थेला आणि राजकारणाला भोगावे लागले.